नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धनमध्ये व्हीआयपी शासकीय विश्रामगृहाशेजारी मुख्य स्मशानभूमीत मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ। मंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात विकासाचा इतका मोठा महापूर आलाय की चक्क एका मृतदेहावर मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय। श्रीवर्धनमधील शासकीय विश्रामगृहाच्या अगदी हकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य स्मशानभूमीत साधी विजेची सोय नाही। निवडणुका आल्या की कोट्यावधींच्या निधीच्या बाता मारणाऱ्या आणि मृताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या घराणेशाहीला गोरगरीब जनतेचं हे मरण यातना देणारं दुःख का दिसत नाही? आज याच व्हीआयपी संस्कृतीच्या अंधाराचे वाभाडे काढणारा हा खळबळजनक बातमी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन शहरात काळजाचा थरकाप उडवणारी आणि संताप आणणारी ही घटना घडली आहे। श्रीवर्धनमधील मुख्य शासकीय विश्रामगृहावर जेव्हा मंत्र्यांचे किंवा बड्या अधिकाऱ्यांचे दौरे असतात तेव्हा तिथे रात्रीचा दिवस केला जातो। विजेचा लखलखाट असतो, पण त्याच विश्रामगृहाच्या शेजारी असलेल्या मुख्य स्मशानभूमीत मात्र रात्रीच्या वेळी संपूर्ण अंधाराचं साम्राज्य होतं। इथे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना जेव्हा कुठेच लाईट दिसली नाही तेव्हा अखेर प्रशासनाचा निषेध करत सर्वांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च चालू केले। त्याच अंधुक प्रकाशात अत्यंत क्लेशदायक परिस्थितीत हा अंतिम विधी उरकावा लागला। राज्याचं कॅबिनेट मातळीवर नेतृत्व करणाऱ्या मंत्र्यांच्या मुख्य शहरात जर ही परिस्थिती असेल तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? या भीषण प्रकारानंतर श्रीवर्धनचे स्थानिक नागरिक चंद्रकांत भगत यांनी प्रशासनावर आणि घराणेशाहीवर थेट शब्दात हल्ला चढवला आहे। त्यांनी विचारले की मंत्र्यांचे दौरे असले की विश्रामगृहावर कोट्यावधींचा खर्च होतो, मग शेजारील स्मशानभूमीत साधा एक जनरेटर किंवा विजेचा बल्ब लावताना यांची बोटं का मोडतात? निवडणुका आल्या की पैशांची पाकिटं वाटणाऱ्या नेत्यांना माणसाच्या मरणाचा सन्मान राखता येत नाही का? या असंवेदनशील प्रशासनाने आता तरी लाज बाळगावी। या घटनेने श्रीवर्धनमधील तथाकथित विकासाचे आणि घराणेशाहीच्या राजकारणाचे धिंडवडे काढले आहेत। नागरिकांचा सत्ताधाऱ्यांना हा थेट सवाल विचारत आहेत। शासकीय विश्रामगृहावर व्हीआयपी नेत्यांसाठी कोट्यावधी उडवणारे मंत्री स्मशानभूमीसाठी निधी का देत नाहीत? सामान्य जनतेने आपल्या हक्कांच्या सुविधांसाठी आणखीन किती काळ संघर्ष करायचा? या गंभीर निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार का? अशा लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। श्रीवर्धनच्या अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।